हे शिवदास साधू, मेमोरियल ऑफ शिवदास साधू. इथे महादेवाचं मंदिर आहे. ते अशी आख्यायिका आहे की त्रिनिदादमध्ये हिंदूंना मंदिर बांधायला परवानगी देत नव्हते. त्यामुळे येथे हे जे शिवदास साधू होते त्यांनी समुद्रात भर करून मातीची भर करून इथे महादेव मंदिर उभं केलेलं आहे. ते तिथं महादेव मंदिर दिसतंय. आपण तिथं जाणार आहोत आता. खूप छान लोकेशन आहे. टेम्पल इन द सी असं त्याचं नाव आहे. अठराशे 45ला जेव्हा भारतातले लोक इथं आलेत तर त्यांना कुठलेही देव नव्हते. मग त्यावेळेस त्यांनी हे 1845ला मंदिर बांधलेलं आहे. टेम्पल इन द सी. हॅलो. हा समुद्र आहे. इकडच्या बाजूला आहे आणि इकडच्या बाजूला. इथं समुद्रात ही स्वतः त्या साधूंनी पाण्यात मातीची भर केली आणि हे मंदिर बांधलेलं आहे. इथं सुद्धा हिंदुस्थानी किंवा भारतीय लोकांना जेव्हा इंग्रजांनी आणलं त्यावेळेस त्यांना मंदिरासाठी सुद्धा खूप स्ट्रगल करावा लागला इथल्या लोकल लोकांसोबत. हे शंकर भगवानाचे मंदिर आहे. खूप परिसर सुंदर आणि रम्य असा परिसर आहे. ही लक्ष्मी माता आहे. इथं बहुतेक हे पुजाऱ्यांचं गेस्ट हाऊस आहे. समुद्र सपाटीपासून काही जास्त उंचीवर नाही. जास्तीत जास्त 1.5 फूट उंचीवर आहे. 1.5 ते 2 फूट. त्याच्यानंतर समुद्राचं पाणी इथं डिस्ट्रॉय होऊ नये म्हणून इथं मध्ये गॅप ठेवलेला आहे आणि समुद्राचं पाणी या बाजूने त्या बाजूने पास होतं आहे. Thank you so much. Hello. Hi. Yeah. Okay. Okay. Thank you.
Why not from Trinidad? You asking because I told something and you one time guess that I am from outside. हनुमानजीची सुंदर मंत्र मूर्ती आहे. All of us are from India. त्यानंतर गणेशजी यांची सुंदर मूर्ती आहे. I know you are from Banaras. You also. शिवजींची पण खूप छान मूर्ती आहे. हेच ते रामप्रसाद स्वामी आहेत आणि यांनी हे मंदिर इथं बांधलेलंही. He is from Pune, near to Mumbai. देवी माता आणि कृष्ण भगवान. कॅन गो नो इशू. ओके, थँक्यू. खूप छान असं मंदिर आहे. इकडे लगेच समुद्र दिसतोय, अथांग समुद्र आहे. But from which part of India you think you are? You never tried to trace back? इकडे हा अथांग सगुण समुद्र आहे. इथे थोडंसं आपल्याला बसायसाठी भर केलेली आहे. तिकडे पण बरेचसे पिकनिक एरिया आहेत. त्यानंतर इकडे बोटिंग वगैरे पण असतं आणि हा अथांग समुद्र आहे. खूप छान असं हे मंदिर आहे. मंदिराच्या सर्व बाजूने अथांग समुद्र आहे. आता आज शनिवार आहे, पण मला खूप प्रसन्न वाटतंय की या मंदिराची माझी भेट झालेली आहे आणि मंदिराचं दर्शन घेऊन पण मला खूप छान वाटतंय. त्रिनिदाद हे कंट्री जी आहे ती खूप ग्रीनरी कंट्री आहे. कारण का इथे दररोज थोडा थोडा किंवा दर 8 दिवसाला 4 दिवसाला थोडा थोडा पाऊस पडतो. शिवाय इथं टेम्परेचर फक्त 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. हां, बोटिंगसुद्धा आहे. हे जे झेंडे लावलेले आहेत हे आपल्या हिंदूंची निशाणी आहे. आणि इथं आकाशसुद्धा असं निरभ्र आकाश असतं, अक्षरशः की हिल स्टेशनसारखं जे आपण म्हणतो त्या पद्धतीचं आकाश असतं. त्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूने सगळ्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. त्यात दुर्गा माता, काली माता, गणपती, गणेशजी, लक्ष्मी माता, शंकर भगवान, राम, श्रीरामजी, त्यानंतर लक्ष्मी माता आहेत. खूप असं छान लोकेशन आहे. आणि सुद्धा मेंटेन पण ठेवलेलं आहे चांगल्या पद्धतीनं. तुम्हाला मंदिराचा कळस दाखवतो. हे
हे मंदिराचा कळस आहे आणि अशा पद्धतीने हे मंदिर बनवलेलं आहे. मी आता मंदिरात व्हिडिओ काढल्यामुळे दर्शन माझं राहिलेलं आहे. मी आता दर्शन करायला जातोय आणि व्हिडिओ आता थांबवत आहे. So it is told that To Divam Vastu Govindam Tumepya Samarpyami means, oh Lord, all what I have is yours and I am giving it to you. So nothing is mine here. Nothing is mine here.